खूप सुंदर आणि सुबक मूर्ती आहेत मित्रांनो। 1200 रुपयांपासून ते 1.5 लाखापर्यंत इथे मूर्ती तुम्हाला इथे मिळते। 1 ते 8 फुटांपासून इथे मूर्त्या आहेत। डायमंड आणि वेशभूषा करून मिळेल की नाही। इथे सर्व कारखान्यांचीच लाईन तुम्हाला दिसते। पूर्ण कारखाना मूर्त्यांनी भरलेला आहे, सर्व मातीच्या मूर्त्या। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे तुमचं प्रसाद म्हात्रे ब्लॉग्स या तुमच्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, सर्वांनाच आतुरता लागली आहे गणपती बाप्पा येण्याची आणि येत्या 27 ऑगस्टला आपले बाप्पा येतात सर्वांच्याच घरी आणि भरपूर उत्साहात साजरा करतो आपण गणेश उत्सव हा सण। आणि मी आलो आहे आज कारखान्यामध्ये, विरारमध्ये आलो आहे आज। विरारमध्ये आपला एक सिग्नल आहे, ते बोईंजला जाताना त्या साईडला इथे भरपूर सारे कारखाने आहेत, ते तुम्ही पाहू शकता। इथे सर्व कारखान्यांचीच लाईन तुम्हाला दिसते आणि आपण आलेलो आहेत आज साई आर्ट्समध्ये। हे पाहू शकता इथे त्यांचा फोन नंबर आणि ॲड्रेस वगैरे सर्व काय आहे हे पाहू शकता, साई आर्ट्स। तर मित्रांनो, इथे सर्वच प्रकारच्या मूर्ती तुम्हाला मिळतात, म्हणजे शाडू मातीच्या, POPच्या आणि 1 ते 8 फुटांपासून इथे मूर्त्या आहेत आणि 12 फूट 10 फूट अशा सर्व ऑर्डरप्रमाणे तुम्हाला इथे मूर्त्या मिळतील। तर सर्व आपण पाहूयात कसं काय आहे ते, कशा काय मूर्त्या आहेत, कोणत्या कोणत्या लुकमध्ये मूर्त्या आहेत ते, आणि सर्वच मी तुम्हाला या कारखान्यामधलं दाखवणार आहे। आणि संपूर्ण माहिती, आणि सर्वांनाच विचार पडतो गणेश उत्सव जवळ आल्यावर की यावर्षी आपण कोणत्या लुकमध्ये आपली गणेश मूर्ती आणायची घरी, ते सर्वांनाच प्रश्न पडलेला असतो। तर चला आपण आतमध्ये आधी जाऊयात आणि सर्वच मूर्ती पाहूयात। आणि हे काका आहेत, काका तुमचं नाव काय? राकेश तामोरे। राकेश तामोरे आणि काका अर्नाळ्याला राहतात आणि त्यांचं ते कला केंद्र आहे साई आर्ट्स म्हणून। आणि काका पण भरपूर फेमस आहेत यूट्यूबला, इंस्टाला, कारण भरपूर मोठमोठे क्रिएटर्स काकांना ओळखतात आणि सर्वच क्रिएटर्स इथे येऊन गेलेले आहेत। तर काका आपल्याला शेवटी माहिती सांगतीलच। तर पहिला तर आपण सर्व गणेश मूर्ती पाहून घेऊयात। हे पाहू शकता कारखान्यामध्ये आता सध्या तर काम चालू आहे पूर्ण मूर्तीचं। सर्व मूर्त्यांचा स्टॉक इथे आलेला आहे बाप्पाच्या आणि सर्व पोरं कामाला लागली आहे, ते पाहू शकता तुम्ही। ही 6 फुटाची मूर्ती आहे आणि आता आतमध्ये आपण जाऊयात इथून। ही अशी एंट्री मस्तपैकी साई आर्ट्स, आणि इथेच गणेश मूर्ती लावल्यात। सर्व नवीन लुकमध्ये मूर्ती आहेत मंडळी साई आर्ट्समध्ये। हे पहा, असं आहे पूर्णपणे आतून कला केंद्र। हे पहा, सर्व इथे छोट्या छोट्या मूर्ती लावल्यात। खूप सुंदर आणि सुबक मूर्ती आहेत मित्रांनो, सर्वच मूर्ती खूपच छान आहेत गणपती बाप्पाच्या, हे पाहू शकता तुम्ही। आणि खूप मूर्त्यांचं अजून पेंटिंगचं काम अजून बाकी आहे, हे पाहू शकता अशा मूर्तीच। आणि इथून स्टार्ट करतोय आपण। इथे पेटेवाले बाप्पा आहे इथे समोरच, आणि खूप नवीन नवीन लुकमध्ये मूर्ती आल्यात। ओ भाईसाहेब, जबरदस्त मूर्ती आहेत बाप्पाच्या। बाप्पाचा आवडता मोदक हातामध्ये, कमळावर बसलेली बाप्पाची मूर्ती मंडळी। बालमूर्ती सुद्धा आहेत। सर्वच मूर्त्या वेगवेगळ्या लुकमध्ये आहेत, ही पाहू शकता बाल गणेश। आणि मित्रांनो, हा कोळी लुकमध्ये बाप्पा आहे, हे पाहू शकता। याचं अजून पेंटिंगचं काम बाकी आहे, कोळी लुकमधला बाप्पा। आणि आत्ता मी तुम्हाला ही अशी मूर्ती दाखवते की एकदम मन प्रसन्न होतं या मूर्तीला पाहून। किती सुंदर फेटेवाले बाप्पा आहेत, हे पाहू शकता। अजून डायमंड वर्क वगैरे सर्व काय करायचं बाकी आहे मूर्तीवर, आणि डायमंड वर्क जेव्हा होईल या मूर्तीवर तेव्हा अजून छान दिसेल ही मूर्ती, खूपच छान। हे सर्व बालमूर्ती आहेत इथे, हे पाहू शकता आतमध्ये सुद्धा। हे पाहू शकता कोळी लुकमध्ये। तिथे आपली एक आई एकवीरा असं नाव लिहिलंय टोपीवर।
आणि हा कोळी लुकमधला बाप्पा. ही खूपच छान मूर्ती आहेत सर्व कारखान्यामध्ये इथे. हे पाहू शकता तुम्ही, पूर्ण कारखाना मूर्त्यांनी भरलेला आहे. खूप मोठा कला केंद्र आहे मंडळी हा. हे पाहू शकता, या साईडून पण पूर्ण दोन्ही साईडून मूर्ती लावल्यात रॅकमध्ये बाप्पाच्या, एकदम सिस्टमॅटिक. मित्रांनो, हा दगडूशेठ बाप्पाचा लूक आहे, पुण्याचे गणपती. अतिशय सुंदर आणि सुबक मूर्ती आहेत मंडळी इथे कारखान्यामध्ये. हे पाहू शकता, 4 फूट, 6 फूट, 3 फूट, 1 फूट, 2 फूट अशा सर्व प्रकारच्या मूर्तीच तुम्हाला इथे पाहायला मिळतात. या सर्वच मूर्त्यांचं थोडं कलरिंगचं काम बाकी आहे. अर्ध्या मूर्त्या आहेत त्या सर्व काय बुकिंगसुद्धा झाल्या, ते पाहू शकता. आणि पाहताच क्षणी आपल्याला पसंत येतील अशा सर्व मूर्ती या कला केंद्रामध्ये आहेत. या सर्व मातीच्या मूर्त्या आहेत मंडळी, सर्व मातीच्या मूर्त्या. हे पाहू शकता, वरती पण आहेत. हे पहा, इथे कलरिंग करून ठेवलेल्या आहेत मूर्ती. डायमंड वर्क करायचं आहे यावर आणि पेंटिंगचं काम बाकी आहे या मूर्त्यांचं. ही पहा, ही मूर्ती बुकिंगसुद्धा झाली आहे. किती सुंदर मूर्ती आहे. हा पण काहीतरी नवीन लुक आहे बाप्पाचा. हे पाहू शकता तुम्ही समोर, जबरदस्त मूर्ती आहे बाप्पाची. आणि ही मूर्ती तर खूपच सुंदर वाटते, फेटेवाले बाप्पा. आणि खूपच नवीन नवीन यावर्षी काय काय आलं आहे मार्केटमध्ये मित्रांनो. हे फेटेवाले बाप्पा, हे पाहू शकता गरुडावर बसून, खूप सुंदर. हे शंकराचं रूप आहे मंडळी. हे पाहू शकता तुम्ही, सर्व या रॅकमध्ये फेटेवाले बाप्पा ठेवलेत. जबरदस्त, खूप छान मूर्तीच. हे पाहू शकता, डायमंड वर्क, अतिशय सुंदर डायमंड वर्क या मूर्तीवर केलेला आहे. जबरदस्त वाटते मूर्ती, एकच नंबर मित्रांनो. हे सर्व रेडी झालेल्या मूर्त्या आहेत या साईडला. इथे ही मूर्ती पाहू शकता. हे सर्व फेटेवाले बाप्पा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. एकापेक्षा एक मूर्तीच आहेत कारखान्यात. खूप सुंदर. हा पण काहीतरी नवीन लुक वाटतोय मंडळी. हा लालबागचा राजाचा लुक आहे. तर मित्रांनो, सर्वच मूर्ती आपण पाहिल्या आणि अशा छोट्या छोट्या मूर्ती पण तुम्ही इथे घेऊ शकता. हे पाहू शकता, इथे सर्व या रॅकमध्ये सर्व छोट्या साईजच्या मूर्तीच ठेवल्यात. सर्व लुकमध्ये लालबागचा राजा, दगडूशेठ, सर्व लुकमध्ये तुम्हाला इथे मूर्ती पाहायला मिळतील. हे पाहू शकता, साईबाबांच्या अवतारामध्ये सुद्धा इथे मूर्ती आहे. जबरदस्त. आणि इथे सर्व स्टॉक ठेवला जातो मूर्तींचा इथे आतमध्ये. हे पाहू शकता, इथे सर्व स्टॉक आहे मूर्तींचा. आणि या ठिकाणी पेंटिंग केल्या जातात मूर्ती. या ठिकाणी सर्व कलरिंग केल्या जातात मित्रांनो. हे पाहू शकता, इथे कलरिंगचं काम चालू आहे मूर्तीचं. POP लावायला लावली इथे. एक मूर्तीसाठी तरी किती टाइम लागतो पूर्ण फायनल करण्यासाठी एक मूर्तीला, कलर वगैरे करून? मिनिमम 2-3 दिवस. 2-3 दिवस. आणि एका दिवसात किती तरी पण मूर्त्या होतात फायनल? जसं काम निघेल जसं काम. हां का? तर मित्रांनो, जसं बघायला गेलं तसं भरपूर मेहनत असते या कामामध्ये. तुम्हाला दिसतं तसं नसतं. तर भरपूर म्हणजे एका स्टँडवर इथे 4 मूर्ती ठेवलेल्या आहेत. त्यातला तुम्ही बघायला गेले तर 2च मूर्ती एका दिवसामध्ये फायनल होतात. आणि एवढ्या साऱ्या मूर्तीच फायनल करायच्या असतात जशा ऑर्डर येतात तशा. तर भरपूर मेहनत असते या कामामध्ये सुद्धा. आणि खूप
लक्ष देऊन सर्व काय काम करायला लागतं. आणि दादा कसं वाटतं बाप्पाचं जे तू काम करतोय ते? खूप मस्त वाटतंय काम करताना. एकदम मन प्रसन्न होते. तर चला मित्रांनो, असा कारखाना आहे हा. इथेच मागे पेंटिंग सर्व काही केली जाते. सांगाल तशी मूर्ती तुम्हाला इथे मिळून जाईल. आणि डायमंड वर्क वगैरे सर्व काय वेशभूषा ते सर्वच आपण विचारूयात काकांना कसं काय आहे ते. आणि सर्व आपण कारखाना पाहिला. अशा सर्व मूर्तीच आहेत कारखान्यामध्ये. भरपूर छान छान मूर्ती आहेत या कारखान्यामध्ये. नक्कीच या तुम्ही. इथे मोठा सिग्नल आहे बोईंजला जाताना, त्याच्या बाजूलाच हा कारखाना आहे. आपण कला केंद्र पूर्णपणे फिरलो आणि सर्वच प्रकारच्या मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळाल्या. आणि जसं तुमची ऑर्डर असेल तशासुद्धा इथे मूर्त्या तुम्हाला उपलब्ध करून मिळतील. तर आपण आता काकांशी बोलूयात. नमस्कार काका. नमस्कार. नमस्कार. तर काका काय सांगाल तुमच्या कला केंद्राबद्दल? आता हा जो कला केंद्र आहे तो विरार जकात नाका वेस्ट मधुरम हॉटेलच्या बाजूला सगळं हब लागलेलं आहे. कमीत कमी तिकडे एका लाईनीमध्ये 17 कारखाने आहेत आणि सगळ्यांची कला अप्रतिम आहे. मी असं बोलत नाही की माझेच गणपती खूप छान आहे. तिकडे सगळे आर्टिस्ट खूप चांगले चांगले आहेत. तुम्हाला इथून ज्या हबमध्ये जो येणार गणपती घेण्यासाठी तो खाली हात जाणारच नाही, कारण की सगळ्यांकडे प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारची कला इकडे उपलब्ध आहे. त्याच्यामुळे ज्याला जसा गणपती हवा आहे तसा गणपती या हबमध्ये मिळणार. आणि डायमंड आणि वेशभूषा करून मिळेल की नाही प्रत्येक? हो, प्रत्येक कारखान्यामध्ये डायमंड वेशभूषा करून मिळतो. पण माझ्याकडे 100%मधले 90% गणपती मी पेंटिंगवरच विकतो, कारण की बाप्पासारखे असावे असं माझं मत आहे. मी सुद्धा डायमंड करतो, पण 100%मधले 10%. म्हणजे जर ऑर्डर आली तरच डायमंड मोस्ट ऑफ मी डायमंडला वर्ज करतो. पर्यावरणाच्या दृष्टीने मी थोडं वर्ज करतो नाही अशातला प्रकार नाही, पण खूप कमी प्रमाणात. आणि आपल्या कारखान्यामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या मूर्तीज आहेत? आता माझ्याकडे नालासोपाऱ्याची चक्रधर नगरची 12 फुटाची एक मोठी मूर्ती असते. ती मुंबई पद्धत मूर्ती असते. आम्ही इथे स्वतः बांधतो ती मूर्ती. त्याच्यानंतर 10 फूट आहे, 8 फूट आहे, असे माझ्याकडे 12 इंचापासून ते 12 फुटापर्यंत सगळ्या मूर्त्या अवेलेबल आहेत. आणि शाडू मातीच्या मूर्त्या, त्यातल्या त्यात एक नवीन कॉन्सेप्ट निघालेल्या लाल मातीच्या मूर्त्या, इको फ्रेंडली. म्हणजे त्या मूर्त्या ज्या असतात लाल मातीच्या ट्री गणेशा बोलला जातं त्याला. ते आपल्या घरामध्ये डिझॉल्व करायचे आणि त्याची जी माती किंवा लगदा जो असतो तो आपण पर्यावरणासाठी आपल्या घरामध्ये कुंडीसाठी यूज केले जाते. ती सुद्धा माझ्याकडे अवेलेबल आहे. आणि यावर्षी कोणकोणत्या नवीन लुकमध्ये मूर्ती तुमच्याकडे पाहायला मिळतात? तर गणपतीच्या मूर्त्या तसं सांगायला गेलं तर भरपूर प्रकारच्या मूर्त्या आहेत, पण 3 मूर्त्या ऑल टाईम हिट्स आहेत. लालबाग राजा, दगडूशेठ हलवाई आणि ब्राह्मण बैठक, ह्या 3 मूर्त्या आहेत, ऑल टाईम हिट्स आहेत. मोस्टली लोकांना त्यातल्याच मूर्त्या खूप प्रमाणात विकल्या जातात. बरोबर. आणि किती रुपयांपासून मूर्ती इथे स्टार्ट होते? माझ्याकडे 1200 रुपयापासून ते 1.5 लाखापर्यंत मूर्ती आहेत. बापरे. तर मित्रांनो पाहू शकता, साई आर्ट्स या कला केंद्रामध्ये 1200 रुपयांपासून ते 1.5 लाखापर्यंत इथे मूर्ती तुम्हाला इथे मिळते. जसा तुमचा बजेट असेल त्या हिशोबाने इथे मूर्ती तुम्हाला मिळेल. आणि तसंच जर मूर्ती बुक झाले, ऑलरेडी बुक मूर्ती झाली आणि तशीच मूर्ती जर सेम कस्टमरला पाहिजे असेल तर मिळेल का? हो, केली जाते. आता माझ्याकडे एक टिटवाळा आहे 1.5 पावणे 2 फुटाचा. त्याच्या कमीत कमीत मला 18 ऑर्डर आहेत. बापरे. टिटवाळ्याचा फेमस गणपती टिटवाळा. त्याचे मला 18 गणपती करायचे आहेत. आता मी गणपती मागवलेत. ऑलरेडी माझ्याकडे 6 होते. 6च्या 6 बुक आहेत आणि आणखी 10-12 पीस मला लागणार आहेत. ते मी बुकिंग केलेली. आणि तसं बघायला गेलं तर POP, शाडू माती आणि अजून कोणत्या प्रकारच्या मूर्ती इथे आपल्याला बघायला मिळतात? माझ्याकडे नवीन कॉन्सेप्ट लाल माती आहे. लाल माती एक POP, एक शाडू माती आणि एक लाल माती, या 3 प्रकारामध्ये आपल्याकडे गणपती अवेलेबल आहेत. तर मित्रांनो नक्कीच तुम्ही या. इथे ॲड्रेस काकांनी सांगितला, सिग्नल पासून जवळच आहे. सिग्नलला लागूनच हे सर्व कारखाने आहेत. पूर्ण हब आहे. आणि साई आर्ट्समध्ये तुम्हाला प्रत्येक व्हरायटीमध्ये आणि प्रत्येक एका वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तुम्हाला इथे मूर्ती पाहायला मिळतात. आणि सर्व वेगवेगळ्या लुकमध्ये आहेत. फेटेवाले बाप्पा झाले, परत दगडूशेठ, लालबागचा राजा, सर्वच प्रकारच्या कॉन्सेप्टमध्ये इथे तुम्हाला मूर्त्या पाहायला मिळतात. आणि अजून काय काका माहिती सांगाल तुम्ही? काय नाही, माझा एक कॉन्सेप्ट असतो की मी गेल्या 2 वर्षापासून प्रत्येकाला माझ्याकडनं जो मूर्ती घेईल त्याला एक मी पर्यावरणाच्या दृष्टीने एक झाड गिफ्ट देतो, की जेणेकरून माझे जर 400 मूर्त्या गेल्या किंवा 300 मूर्त्या गेल्या, 300 जणांना मी एक झाड देतो. त्या झाडापैकी 2 झाडं जरी वागले तरी पर्यावरणासाठी खूप मोठी आपण काहीतरी करावं अशी माझी अपेक्षा आहे. तर मित्रांनो पाहू शकता काकांचे विचार
किती मोठ्या आहेत, कारण जेवढ्या मूर्ती तो इथून सेल होतील बाप्पाच्या, त्या सर्व कस्टमरला एका मूर्तीसोबत एक तुम्हाला वृक्ष मिळेल फ्रीमध्ये ना काका? फ्रीमध्ये तर तुम्ही जर इथे मूर्ती घेतली, म्हणजे इथून मूर्ती जर तुम्ही खरेदी केली, तर तुम्हाला एक वृक्ष इथे फ्रीमध्ये मिळेल. हा कार्ड आहे साई आर्ट्स राकेश तामोरे, हे पाहू शकता. तर नक्की या आणि आपल्या घरची गणपती तुम्ही यावर्षी इथूनच बुक कराल अशी अपेक्षा करतो. तर चला, कसा वाटला हा व्हिडिओ ते नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तर भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया. मोरया.